सत्याच्या अनेक बाजूने जात आहेत। आज आम्ही इथून सुरुवात करतोय, मुख्यमंत्र्यांना जाग आणण्यासाठी आमचा प्रयत्न आहे। गनिमी कावा नक्की आहे आणि गनिमी कावानेच छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य मिळालेलं आहे। हॅलो, अरे किती फोन। आपण पाहू शकतोय काँग्रेसच्या या आंदोलनानं आक्रमक रूप घेतलेलं आहे। अनेक आंदोलकांना पोलिसांकडून ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे। सध्याची ताजी दृश्य सध्या तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकताय। डॉक्टर आत्महत्या प्रकरणी काँग्रेस चांगलंच आक्रमक झालेला आहे। फलटणमध्ये डॉक्टरला न्याय मिळावा अशी काँग्रेस आंदोलकांची मागणी आहे। सचिन सावंत यांच्यासह इतर अनेक त्यांचे सहकारी आणि आंदोलकांना पोलिसांकडून ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात येते। मुख्यमंत्र्यांच्या वर्ष बंगल्याला घेराव घालण्याचा इशारा काँग्रेसकडून थोड्या वेळापूर्वीच देण्यात आला होता आणि त्यानंतर सचिन सावंतांसह कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेण्याची सुरुवात केली। सध्याची ताजी दृश्य तुम्ही पाहताय। आंदोलकांना नियंत्रणात ठेवण्यासाठी, गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत। सगळ्यांना ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मोठ्या प्रमाणात आंदोलकांकडून घोषणाबाजी देखील करण्यात येते। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी न्याय मिळावा अशी त्यांची मागणी आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे। रुपाली, काय सांगाल? सध्या तुम्ही तिथे आहात, आंदोलकांची मागणी काय, सध्याची तिकडची स्थिती काय? या ठिकाणी काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत, युवकचे, त्यांचं सगळं हे आंदोलन आहे आणि सगळे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी थेट आता रस्त्यावरती बसून हे आंदोलन सुरू केलेलं आहे। आपण पाहत आहोत की कुठेतरी गनिमी कारा पद्धतीने खरं तर काँग्रेसच्या वतीने आजचं हे आंदोलन झालं। जी आंदोलनाची जी ठिकाण होतं ते गिरगाव चौपाटी देण्यात आलेलं होतं, मात्र त्याच्यानंतर चर्चगेटच्या परिसरामध्ये हे आंदोलन झालेलं आहे आणि आपण बघतो की पोलीस या सगळ्या कार्यकर्त्यांना उचलण्याचा कुठेतरी प्रयत्न करताना पाहायला मिळतात। मात्र हे सगळे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी थेट जे ते या ठिकाणी ठिय्या मांडलेला आहे। डॉक्टर संपदा मुंडे जिने आत्महत्या केलेली होती, या आत्महत्यामध्ये कुठेतरी आपण पाहत आहोत की संशय खरं तर येताना पाहायला मिळतो। या सगळ्या संदर्भात कुठेतरी सरकारने योग्य ती कारवाई केली नसल्याचं खरं सांगितलं जात आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी ठिय्या मांडून बसलेले आहेत आणि आपण पाहत आहोत की पोलीस जे आहेत ते हे सगळे या कार्यकर्त्यांना उचलण्याचा प्रयत्न आणि खरं तर गाडीमध्ये टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना पाहायला मिळतात। थोड्याच वेळापूर्वी काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांना सुद्धा खरं तर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळते। मात्र तरी सुद्धा आपण बघतो या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या संख्येने हे सगळे युवकचे कार्यकर्ते या ठिकाणी ठिय्या मांडून आहेत आणि आपण बघतो की प्रत्येक कार्यकर्त्याला धरून पकडून त्याला पोलीसच्या व्हॅनमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे। सध्या आपण डॉक्टर संपदा मुंडे यांच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी जी कारवाई केलेली आहे किंवा जशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत, याच्यात विरोधात आता काँग्रेस जे ते रस्त्यावरती उतरलेले आहे। डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसचा हा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे। आपण पाहत आहोत की नरिमन पॉईंटच्या या परिसरामध्ये मुख्य रस्त्यावरती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडलेला आहे आणि त्याच्यामुळे पोलीस जे आहे ते सगळ्या कार्यकर्त्यांना धरून या ठिकाणाहून खरं तर गाडीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत आहे। आपण बघतो मोठ्या संख्येने हे सगळे कार्यकर्ते जे ते खरं तर त्या रस्त्यावरती उतरण्याचं पाहायला मिळतं आणि सगळ्या कार्यकर्त्यांना आवडताना कुठेतरी पोलीस प्रशासनाची दमछाक होताना पाहायला मिळत आहे, कारण की कार्यकर्ते जे आहेत ते रस्त्यावरून हलण्यास तयार नाहीयेत आणि अशा परिस्थितीमध्ये पोलिसांची सुद्धा या ठिकाणी आपण बघतो की धावपळ आणि दमछाक होताना पाहायला मिळत आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।